नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेगमेंट ऑफ अ सर्कल हा जो टॉपिक आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितला, या टॉपिकवर आधारित काही एक्झाम्पल्स दॅट इज द प्रॅक्टिस सेट 7.4 याचा आपण आज या ठिकाणी विचार करणार आहोत. यामध्ये सगळी जी उदाहरणं दिलेली आहेत ते एरिया ऑफ सेगमेंट आपल्याला प्रत्येक उदाहरणामध्ये काढायचं आहे. गिव्हन थिंग्स या वेगवेगळ्या आहेत. या ठिकाणी तुम्हाला रेडियस दिली असेल, सेंट्रल अँगल दिलेला असेल आणि त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी त्या एरिया ऑफ सेगमेंटचा विचार करावा लागेल. तर एरिया ऑफ सेगमेंट काढताना आपण दोन प्रकारे विचार केलेला आहे. एक तर डायरेक्ट फॉर्म्युला आपण एरिया ऑफ सेगमेंटचा वापरू शकतो, किंवा दुसरा भाग असा की एरिया ऑफ द सेक्टर मायनस एरिया ऑफ द ट्रायंगल याचाही विचार करून आपण एरिया ऑफ सेगमेंट ऑफ दॅट सर्कल काढू शकतो. आपण आता हे उदाहरण बघूया. या उदाहरणामध्ये मला एरिया ऑफ सेगमेंट काढायचा आहे. आकृतीमध्ये या ठिकाणी दाखवलेलं आहे की ए इज अ सेंटर ऑफ अ सर्कल, BAC इज इक्वल टू 45 डिग्री. इथे BAC इज इक्वल टू 45 या ठिकाणी दिलेलं आहे. पुस्तकामध्ये या ठिकाणी ABC इज इक्वल टू 45 असं दिलेलं आहे. हे जर दिलेलं असेल तर आपल्याला वेगळ्या पद्धतीने जावं लागेल. हा जर 45 असेल तर हा अँगल 90 डिग्री येईल आणि मग त्यानुसार आपल्याला ते सोडवावं लागेल. पण या ठिकाणी ॲन्सरचा जर विचार केला तर 45 डिग्री इथे देणं आवश्यक आहे. त्यामुळे मी हा अँगल घेतला, दॅट इज द सेंट्रल अँगल इज 45 डिग्री. अँड AC दिस इज द रेडियस ऑफ द सर्कल. येस, दिस रेडियस ऑफ द सर्कल इज 7√2 सेंटीमीटर. येस, अँड वी हॅव टू फाइंड द एरिया ऑफ दिस सेगमेंट. हा जो शेडेड पोर्शन तुम्हाला दिसतोय, या शेडेड पोर्शनचा एरिया मला काढायचा आहे, दॅट इज द एरिया ऑफ द सेगमेंट. मग या ठिकाणी मला काय काय दिलेलं आहे त्याचा मी विचार करणार. मी माझ्या सोप्या पद्धतीने जाणार. कुठली सोपी पद्धत? तर फर्स्ट फाइंड द एरिया ऑफ द सेगमेंट ऑफ द सर्कल. त्यानंतर फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल. ट्रायंगलचा एरिया मला काढायचा आणि ट्रायंगलचा एरिया काढून झाल्यानंतर त्याचा डिफरन्स मला घ्यायचा आहे. एरिया ऑफ द सेक्टर मायनस एरिया ऑफ द ट्रायंगल, वी विल गेट द एरिया ऑफ द सेगमेंट ऑफ द सर्कल. येस, नाउ लेट अस स्टार्ट हियर. R इज इक्वल टू म्हणजेच AC इज इक्वल टू 7√2 सेंटीमीटर. येस, सेकंड थिंग दॅट इज थीटा इज इक्वल टू अँगल BAC इज इक्वल टू 45 डिग्री. येस, थीटा इज 45 डिग्री. आता मला एरिया ऑफ सेक्टर आधी मी काढून घेणार, कारण रेडियस मला माहिती आहे, थीटा मला माहिती आहे, दॅट इज सेंट्रल अँगल वी नो, अँड हेन्स according to this we can easily find out the area of the sector of the circle. Area of the sector of circle, name the sector. आधी त्या सेक्टरचं नाव आपण लिहायचं आहे. म्हणून एरिया ऑफ सेक्टर ऑफ अ सर्कल दॅट इज A-BXC इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू πr². येस, दिस इज व्हेरी सिम्पल. थीटा मीन्स 45 डिवायडेड बाय 360 इंटू पाय. आता या ठिकाणी पायची व्हॅल्यू मला जी टाकायची आहे ती पायची व्हॅल्यू 3.14 ही मी या ठिकाणी घेतो, दॅट इज 3.14 इंटू r². व्हॉट इज r? r इज 7√2 ब्रॅकेट स्क्वेअर, हेन्स इज इक्वल टू. आता 45ने मला काय करायचं, याला डिव्हाइड करायचं. येस, 45ने मला 360ला डिव्हाइड करता येईल. कितीचा भाग जाईल असा विचार करा की 45 इंटू 8 करता येईल आपल्याला. 8×5 = 40, 8×4 = 32 आणि 4 = 36. येस, मीन्स 45 इंटू 8 दॅट इज 360. मग डायरेक्ट या ठिकाणी मला 8 लिहिता येईल. येस, मग इथे काय झालं तर 1/8 इंटू 3.14 इंटू, आता बघा 7√2चा मला काय करायचं आहे, स्क्वेअर करायचं आहे. अतिशय सोपं आहे. 7चा वर्ग किती? 49 आणि √2चा स्क्वेअर 2.
मग या ठिकाणी आता 2 ने मला 8ला भाग देता येईल, म्हणजे या ठिकाणी येईल 4. येस, इज इक्वल टू इथे येईल 3.14 इंटू 49 अँड डिवायडेड बाय 4. अशा पद्धतीने मला या ठिकाणी मिळेल इज इक्वल टू. मग आता हे कॅल्क्युलेशन मला फक्त करावं लागेल की 3.14 इंटू 49 यांचा गुणाकार मी केला तर 3 9 1 दॅट इज 12 1 28. येस, 16 5 6 12. येस, मीन्स 6 8 4 1 that is 5 and 154.86 154.86 डिवायडेड बाय 4. याला मला आता 4ने भागायचं आहे. 154.86ला मला 4ने डिवाइड करायचं आहे. 4ने आपण डिवाइड करू बघा. 4 त्रिक 12 म्हणजे या ठिकाणी 3 लिहिता येईल मला. या ठिकाणी किती रिमाइंडर किती उरेल तर 3 उरेल. येस, इथे 34 झाले. या ठिकाणी 8चा भाग जाईल, पुन्हा या ठिकाणी 2 उरेल 28. 4 7 28. या ठिकाणी पुन्हा आता या ठिकाणी इथे पॉईंट येईल. नंतर किती उरले या ठिकाणी 6 म्हणजे या ठिकाणी 4 1 4. येस, उरले 2 उरल्यानंतर 0 दॅट इज 5 म्हणजे 38.715 सेंटीमीटर स्क्वेअर. दिस इज द एरिया ऑफ द सेक्टर ऑफ दॅट सर्कल. आता एरिया ऑफ सेक्टर मी या ठिकाणी काढून घेतला. आता एरिया ऑफ सेक्टर काढून झाल्यानंतर हाऊ टू फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल. आता हा ट्रायंगलचा जर तुम्ही विचार केला तर हा 45 आहे, तर हे 2 अँगल्स या ठिकाणी कॉन्ग्रंट असतील बिकॉज दिस ट्रायंगल इज अ आयसोसेल्स ट्रायंगल. वाय? बिकॉज AB इज इक्वल टू AC. पण असा विचार न करता मी काय करतो आता, या ठिकाणी हा बेस मला माहिती आहे तर सरळ असा एक परपेंडिक्युलर या ठिकाणी काढून घेतो. दिस BD इज अ ड्रॉन परपेंडिक्युलर टू AC. येस, म्हणून इथे मी म्हणणार लेट BD इज परपेंडिक्युलर टू AC. मग BD इज अ हाईट ऑफ दॅट ट्रायंगल. BD इज हाईट ऑफ ट्रायंगल. हाईट ऑफ ट्रायंगल ABC. येस, ABCची ती हाईट असेल. मग या हाईटची व्हॅल्यू मला फक्त काढायची आहे. मग ट्रायंगल ADB याचा जर तुम्ही विचार केला तर एक अँगल हा 45 डिग्री आहे, लक्षात घ्या. हा अँगल 45 डिग्री आहे. हा अँगल सुद्धा या ठिकाणी 45 डिग्रीच असेल कारण हा 90 डिग्री आलेला आहे बघा. येस, मीन्स धिस ट्रायंगल इज ऑफ 45 45 90. हेन्स ट्रायंगल ABD इज ऑफ 45 45 90 डिग्री. हा 45 45 90 डिग्रीचा ट्रायंगल झाला. म्हणून साईड अपोजिट टू 45 डिग्री बघा, साईड अपोजिट टू 45 डिग्री इज 1/√2 टाइम्स हायपोटेनस. ह्या बाबी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. म्हणजे ही BDची हाईट मला काढायची. दिस इज द साईड अपोजिट टू 45 डिग्री अँड हेन्स BD इज इक्वल टू 1/√2 टाइम्स हायपोटेनस. हायपोटेनस इज AB. आता आपल्याला प्रश्न पडेल की ABची व्हॅल्यू किती, तर AB इज इक्वल टू AC बिकॉज दिस इज द रेडियस ऑफ द सर्कल अँड हेन्स BD इज इक्वल टू 1/√2 इंटू 7 इंटू √2. येस, √2 इज कॅन्सल अँड हेन्स BD इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. BD मीन्स द हाईट ऑफ दॅट ट्रायंगल. त्या ट्रायंगलची ती हाईट आहे आणि त्या ट्रायंगलची हाईट किती मिळाली मला 7 सेंटीमीटर. आता मला काय काढायचं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू, फॉर्म्युला मला माहिती आहे हाऊ टू फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. 1/2 इंटू बेस इज AC अँड हाईट इज BD इज इक्वल टू 1/2 इंटू AC मीन्स 7√2, BD मीन्स 7 इज इक्वल टू
या ठिकाणी काय मिळेल मला 49√2 अँड डिवायडेड बाय 2. या ठिकाणी ही व्हॅल्यू आली एरिया ऑफ द ट्रायंगल ABC. आता ABC ट्रायंगलचा एरिया हा मिळाला आहे, तर या ठिकाणी मला √2 ची व्हॅल्यू टाकावी लागेल, कारण मला ॲक्च्युअल व्हॅल्यू काढायची आहे. आता मला डिफरन्स करायचा आहे पुढे, म्हणून इज इक्वल टू 49 इंटू √2 ची व्हॅल्यू असते 1.41 डिवायडेड बाय 2. येस, आता मला काय करायचं आहे, फक्त 49 ने 1.41 ला गुणायचं आहे. हे मल्टिप्लिकेशन मला करायचं आहे. 9 1 9, 9 चौक 36, 6 हिअर इज 12. पुन्हा या ठिकाणी 4 1 4 येईल, 4 चौक 16, 4 1 4 आणि 1 5. या ठिकाणी येईल 9 0 1 7 दॅट इज 9 अँड 6. 1 2 पॉईंट आहेत, म्हणजे 69.09. येस, 69.09. दिस इज द एरिया ऑफ द ट्रायंगल. आता या ठिकाणी थोडासा आपल्याला गोंधळ झालेला आहे. 1.41 इंटू 49 डिवायडेड बाय 69, करेक्ट, 69.09 डिवायडेड बाय 2. येस, आता 2 ने डिवाइड मला करायचं आहे अजून. आता 2 ने डिवाइड केल्यानंतर काय येतं ते बघूया. इज इक्वल टू, इथे भाग जाईल 3 येईल. येस, इथे भाग जाईल आपल्याला 4 दुणे 8 म्हणजे 4चा भाग जाईल, बरोबर. या ठिकाणी येईल आता पॉईंट. येस, इथे 1 उरला, 2 पंचे 10. येस, नंतर इथे 2 चौक 8, पुन्हा 1 उरेल, 2 पंचे 10. येस, 34.545 सेंटीमीटर स्क्वेअर. दिस इज द एरिया ऑफ द ट्रायंगल. येस, आता मी काय करणार आहे, एरिया ऑफ द सेगमेंट ऑफ सर्कल, एरिया ऑफ सेगमेंट BXC इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर A-BXC माइनस एरिया ऑफ ट्रायंगल ABC. येस, इज इक्वल टू 38.715 मायनस 34.545. येस, यांची करायची वजाबाकी. 38.715 मायनस 34.545. येस, वजाबाकी करूया आपण. 0 इथे 11 मधून मला 4 वजा करायचे आहेत. 11 मधून 4 वजा केले तर तिथे येईल 7. येस, हिअर इज 1. 7 मायनस 6 दॅट इज 1. येस, पॉईंट या ठिकाणी येईल 4 आणि इथे येईल 0. 4.170. येस, या ठिकाणी ती जी व्हॅल्यू आलेली आहे ॲप्रॉक्झिमेटली आपल्याला जी दिलेली आहे ॲन्सरमध्ये, ती दिली आहे 3.72. पण ॲक्च्युअली या ठिकाणी आपल्याला काही कॅल्क्युलेशन्समध्ये त्या ठिकाणी विचारात घ्यावं लागेल. ते कॅल्क्युलेशन करताना आपल्याला काही भाग जे आहेत ते आपल्याला लक्षात येईल. दॅट इज द व्हॅल्यू येते 4.107. ठीक आहे. आता ॲप्रॉक्झिमेटली तिथपर्यंत ती व्हॅल्यू आपली पोचली. आपण जर फॉर्म्युला वापरला असता तर फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला या किमती टाकून सहज त्या ठिकाणी व्हॅल्यू काढता येते, त्याबद्दल वाद नाही. वेगळ्या पद्धतीने तुम्ही सोडवून बघा आणि याप्रमाणे हे उदाहरण आपल्याला सोडवता येतं. इथे एक मेथड आपण लक्षात घेतली की ती मेथड म्हणजे कोणती नेमकी, की एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल. मी ट्रायंगलचा एरिया काढला, मी सेक्टरचा एरिया काढला आणि सेक्टरचा एरिया काढून झाल्यानंतर मी या ठिकाणी काय केलं, त्यांचा डिफरन्स घेतला. दॅट इज 38.715 मायनस 34.545 यांचा डिफरन्स मी या ठिकाणी घेतला आणि सरळ मला जे ॲन्सर आलं दॅट इज 4.170. दिस इज ॲप्रॉक्झिमेटली इक्वल टू 3.92. त्यांनी जे ॲन्सर दिले 72 त्याप्रमाणे आपल्याला हे मिळतं. दुसरं एक्झाम्पल आपण घेऊया. बेसिक भाग तुम्ही लक्षात घ्या.
प्रोसेस, कोणत्या प्रोसेसने मी या ठिकाणी गेलेलो आहे ती प्रोसेस या ठिकाणी लक्षात घ्या. तुम्ही जर डायरेक्ट फॉर्म्युला सेगमेंट ऑफ सर्कलचा वापरला असता तर तुम्हाला थोडंसं कॅल्क्युलेशन पुन्हा जास्त पडलं असतं, त्यामुळे आपण अशा पद्धतीने केलं. आता नेक्स्ट एक्झाम्पलकडे आपण जाऊया. एक्झाम्पल नंबर 2. आता हे एक्झाम्पल नंबर 2 आपल्याला अशाच प्रकारे दिलेलं आहे. एक शेडेड पोर्शन दिलेला आहे. एक डायग्राम मी काढतोय, लक्षात घ्या. ही डायग्राम दिलेली आहे. या डायग्राममध्ये एक सेगमेंट आपल्याला अशा पद्धतीने दाखवलेला आहे वरच्या बाजूला. दिस इज द सेगमेंट. त्याला नाव दिलं आहे PQR. दिस सेंटर इज O. इन दिस फिगर O इज अ सेंटर. O इज अ सेंटर ऑफ सर्कल. त्यानंतर मेजरमेंट ऑफ आर्क. मेजरमेंट ऑफ आर्क PQR इज इक्वल टू 60 डिग्री. बघा, OP इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. अँड फाइंड द एरिया ऑफ shaded region and here given pi is equal to 3.14 and √3 is equal to 1.73. दोन व्हॅल्यूज मला या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता 60 डिग्रीचा अँगल या ठिकाणी मला दिलेला आहे. मी डायरेक्ट फॉर्म्युला न वापरता मी माझ्या पद्धतीने जर गेलो तर चालेल का? तर येस, आपण तो आपल्या पद्धतीने जाऊया. कशा पद्धतीने? तर एरिया ऑफ द सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल या पद्धतीने आपण जाऊया. फॉर्म्युला न वापरता हे वापरणं का सोपं आहे ते या उदाहरणामध्ये सुद्धा आपल्याला कळेल. विदाउट युजिंग द फॉर्म्युला आपण सहज हे सोडवू शकतो. या ठिकाणी काय काय दिलंय बघा. In this example, here radius of circle, that is R, is equal to OP is equal to 10 centimeter. Yes. What is theta? हा theta मला दिलाय बघा. मेजरमेंट ऑफ आर्क, इथे मी लिहितो मेजरमेंट ऑफ आर्क PQR is equal to मेजरमेंट ऑफ अँगल POR and is equal to theta is equal to 60 डिग्री. म्हणजे जो आर्क हा 60 डिग्री मला दिलेला आहे तेवढाच हा सेंट्रल अँगल आहे अँड दॅट्स वाय थीटा इज 60 डिग्री. हा 60 डिग्री मला मिळेल. आता OP इज इक्वल टू 10 आहे हे मला माहिती आहे. OP इज इक्वल टू OR हा पण भाग आपल्या लक्षात घ्या. OP इज इक्वल टू OR, रेडाय ऑफ द सेम सर्कल. तुमच्या काय लक्षात येतं आहे की जर OP इज इक्वल टू OR असेल तर अँगल OPR इज इक्वल टू अँगल ORP आयसोसेल्स ट्रायंगल थेरम प्रमाणे. येस. आणि मग जर हे दोन अँगल्स कॉन्ग्रेंट असतील तर व्हॉट इज द मेजर ऑफ दिस टू अँगल्स? मेजर ऑफ दिस टू अँगल्स इज ऑल्सो 60 डिग्री अँड हेन्स ट्रायंगल OPR इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल. हा ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल आहे असं मी या ठिकाणी कन्क्लुजन लगेच काढणार. मग इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हटल्यानंतर मला एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल माझ्याकडे फॉर्म्युला आहे. हाऊ टू फाइंड द एरिया ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल, कारण मला त्या ट्रायंगलचा एरिया काढावा लागेल. एरिया ऑफ द सेक्टर आपण नंतर काढू, एरिया ऑफ ट्रायंगल आधी काढून घेऊ, काही हरकत नाही. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल OPR, दिस इज द इक्विलॅटरल ट्रायंगल. त्याचा एरिया कसा काढतो आपण? √3/4 इंटू, बघा, √3/4 इंटू साइड स्क्वेअर. येस, दिस इज द फॉर्म्युला. √3/4 इंटू साइड इज 10 मीन्स 10 स्क्वेअर इज इक्वल टू √3/4 इंटू 100 दॅट इज √3 इंटू 25. मला 4ने इथे भागता येईल, दॅट इज 25. मग आता मला काय करायचं आहे? √3ची व्हॅल्यू मला दिलेली आहे 1.73.
मग सरळ मी मल्टिप्लाय करणार 1.73 इथे करून बघूया आपण. 1.73 इंटू 25 25ने मला गुणायचं आहे. 5 त्रिक 15, 5 7 35 आणि 1 36 36, 5 आणि 3 8, येस. 3 दुणे 6, 7 दुणे 14, इथे येईल 3, 5 12, 12 आणि 1 13, 4, 43.25. येस, मला काय मिळालं? 43.25 43.25 सेंटीमीटर स्क्वेअर. दिस इज द एरिया ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल. येस, गुणाकार बरोबर केला आहे का? पुन्हा एकदा बघून घेऊया आपण. 5 त्रिक 15, 7 5 35 आणि 1 36, हातच्याला 3, सॉरी इथे चुकलं आहे. 7 5 35 36, हातच्याला 3, 5 1 5 आणि 3 8. ओके, करेक्ट आहे. 3 दुणे 6, येस. 7 दुणे 14, हातच्याला 1 2 आणि 1 3, करेक्ट. 43.25. ओके, आता हे झालं मला एरिया ऑफ ट्रायंगल मी काढला. आता पुढे काय करायचं आहे? तर एरिया ऑफ सेक्टर मला काढायचं आहे. लेट अस फाइंड द एरिया ऑफ सेक्टर. इथे मी म्हणतो आता लेट अस फाइंड एरिया ऑफ सेक्टर. विच इज अ सेक्टर O'PQR. एरिया ऑफ O'PQR इज इक्वल टू, फॉर्म्युला माझ्याकडे आहे, θ/360 इंटू πr² इज इक्वल टू θ इज 60/360 इंटू पाय मीन्स 3.14 इंटू r² दॅट इज 10² इज इक्वल टू 0 0 कॅन्सल झाले, 6 1 6, 6 6 36, म्हणजे इथे आले 1/6 इंटू किती मिळेल इथे? 10² मीन्स 100, 100 इंटू 3.14 दॅट इज 314, दॅट इज 314 डिवायडेड बाय 6. मला 6ने भागायचं आहे आता, किंवा तुम्ही या ठिकाणी 2ने पण भागू शकतात. याला रिड्यूस करू शकतो आपण. कसं रिड्यूस करता येईल? तर इथे 2ने भागितल्यावर येईल 3, इथे येईल 2ने भागायचं आपल्याला, बे 1 बे, या ठिकाणी 2, 11, बे 5 10 आणि बे 7 14, 157 डिवायडेड बाय 3. आता याला 3ने भागूया आपण. 3 चौक 12, या ठिकाणी उरले 3 37, या ठिकाणी 37 उरले, सॉरी 3 5 15, येस 3 5 15, 3 दुणे 6, इथे 6 म्हणजे 1 उरला, पुन्हा पॉईंट घेतला, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, अशा पद्धतीने येत जाईल 52.33 सेंटीमीटर स्क्वेअर. येस, मग आता मला काय करायचं आहे? तर डिफरन्स घ्यायचा आहे. एरिया ऑफ शेडेड रिजन, एरिया ऑफ शेडेड रिजन इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर, हे नाव लिहूया आपण, O'-PQR मायनस एरिया ऑफ ट्रायंगल OPR, येस, इज इक्वल टू 52.33 मायनस 43.25 यांची वजाबाकी करायची. 52.33 मायनस 43.25 यांची वजाबाकी करूया. या ठिकाणी किती उरेल? तर 8, इथे 0 मिळेल, या ठिकाणी इथे मिळेल 9, येस, अँड 0, 9.08. मला या ठिकाणी मिळते व्हॅल्यू बघा 9.08. दॅट इज द एरिया ऑफ द, येस, 9.08 सेंटीमीटर स्क्वेअर. दिस इज द एरिया ऑफ द शेडेड रिजन. हा शेडेड रिजनचा एरिया मला या पद्धतीने मिळाला. काय होतं, कॅल्क्युलेशन करताना आपल्याला थोडासा
विचार करावा लागेल, माझं कॅल्क्युलेशन मी कशा पद्धतीने सोपं करणार, मी काय केलं म्हणजे ते सोपं होईल, अशा पद्धतीचा विचार आपल्याला प्रत्येक कॅल्क्युलेशन करताना करावा लागतो आणि तो करणंच योग्य आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आपण आता तिसऱ्या उदाहरणाकडे जाऊया. एक्झाम्पल नंबर 3. प्रॅक्टिस सेट 7.4 आपलं सुरू आहे आणि याच्यामध्ये एक्झाम्पल नंबर 3 या एक्झाम्पलकडे आपण चाललो आहोत. एक्झाम्पल पुन्हा अतिशय सोपं आहे. पुन्हा एक अशा प्रकारचं सर्कल मला दिलं आहे. पुन्हा त्या ठिकाणी सेगमेंट तयार होतोय. अशा पद्धतीचा एक सेगमेंट तयार केलेला आहे. येस, हा एक सेगमेंट या ठिकाणी तयार झाला आहे. नाव दिलेलं आहे ए, पी, क्यू अँड आर. डिस्क्रिप्शनमध्ये मला दिलं आहे ए इज अ सेंटर ऑफ सर्कल. ए इज अ सेंटर ऑफ सर्कल. Angle PAR is equal to 30 degree. AP is equal to 7.5. AP, this is AP, that is 7.5, that is the radius of the circle. Find the area of segment. Find area of segment. त्या सेगमेंटचं नाव काय आहे? What is the area of segment? What is the name of that segment? PQR. Yes, मला या ठिकाणी पाय इज इक्वल टू 3.14 यूज करायचं आहे. ठीक आहे, काही हरकत नाही, आपण 3.14 यूज करूया. मग या ठिकाणी मी जर विचार केला तर सरळ मी फॉर्म्युला वापरू शकतो का? येस, वापरू शकतो. काय फॉर्म्युला आपला? एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल. हे करून आपल्याला एक फॉर्म्युला मिळालेला आहे. तो फॉर्म्युला म्हणजे काय? तर एरिया ऑफ द सेगमेंट इज इक्वल टू आर स्क्वेअर इन ब्रॅकेट पाय थिटा अपॉन 360 मायनस साइन थिटा अपॉन 2. हा एक फॉर्म्युला मला मिळाले. या फॉर्म्युल्यानुसार मी जर सोडवलं तर अजून ते सोपं होणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काढू शकतो. किंवा वेगळ्या पद्धतीने एरिया ऑफ सेक्टर काढा, एरिया ऑफ ट्रायंगल काढा आणि मग आपल्याला त्यांचं वजाबाकी करता येईल. ओके, आता आपण हे उदाहरण फॉर्म्युल्याच्या माध्यमातून सोडवूया. अतिशय सोप्या पद्धतीने आपण सोडवूया. आपण आता फॉर्म्युल्याचा विचार करणार आहे आणि डायरेक्ट त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकणार आहे. कारण आपल्याला दोघंही मेथड्स ह्या बघा लक्षात पाहिजे की फॉर्म्युला वापरलं तरी चालेल आणि डिफरन्स करून आपल्याला ते करता येईल. काही हरकत नाही. आपण या ठिकाणी आता काय काय व्हॅल्यू मला दिलेल्या आहेत? तर हियर रेडियस इज इक्वल टू, रेडियस मीन्स AP इज इक्वल टू 7.5 सेंटीमीटर. अँगल PAR, हा जो अँगल दिला आहे दिस इज 30 डिग्री इज इक्वल टू थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. या दोन बाबी मला दिल्या आहेत. व्हॅल्यू ऑफ पाय मला 3.14 टाकायची आहे. मग सरळ मी आता एरिया ऑफ सेगमेंट, एरिया ऑफ सेगमेंट कोणता सेगमेंट येतो? PQR इज इक्वल टू, मला फॉर्म्युला लिहायचा आहे. आता मी डायरेक्ट फॉर्म्युला या ठिकाणी यूज करणार आहे. दॅट इज आर स्क्वेअर इन ब्रॅकेट पाय थिटा डिवायडेड बाय 360 मायनस, बघा, मायनस साइन थिटा अपॉन 2. हा फॉर्म्युला या ठिकाणी वापरतो. तुम्ही म्हणाल की सर याच्या आधीच्या उदाहरणांमध्ये आपण तसा फॉर्म्युला वापरला असता तर चाललं असतं का? येस, चाललं असतं. या पद्धतीने तुम्ही सोडवलेलं चालेल, काहीही अडचण नाही. फक्त या ठिकाणी असं आहे की कॅल्क्युलेशन थोडेसे आपल्याला जास्त पडतील. ठीक आहे. आर स्क्वेअर 7.5 ब्रॅकेट स्क्वेअर इन ब्रॅकेट 3.14 इंटू थीटा इज 30 डिवायडेड बाय 360 मायनस साइन थीटा मीन्स साइन 30 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू, आता 7.5चा मला करायचा आहे स्क्वेअर, बरोबर. मग आता 7.5चा स्क्वेअर किती मिळेल?
5चा वर्ग 25, याच्यात 1 मिळवायचा, 8 7 56, 56.25. येस, इन ब्रॅकेट. आता या ठिकाणी 0 आणि 0 कॅन्सल होतोय, 3ने भाग देता येईल मला, 3 1 3, 12 3 36, म्हणजे 3.14 डिवायडेड बाय 12. 3.14 डिवायडेड बाय 12. येस, मायनस 3.14 डिवायडेड बाय 12 मायनस, मला साइन थिटाची व्हॅल्यू काढावी लागेल. मला टेबल लक्षात हवा. साइन थिटा इज 1/2. मग इथे मी 1/2 म्हणजे 1/4 मी डायरेक्ट या ठिकाणी लिहिलं आहे. 1/2 मीन्स 1/4 म्हणजे याची टोटल व्हॅल्यू आली 1/4. येस, या ठिकाणी मी डायरेक्ट 1/4 लिहून टाकलं. मग आता मला काय करायचं आहे, तर ह्या 12 जो आहे तो यांचा LCM काढायचा. इज इक्वल टू, बघा 12 आणि 4 याचा LCM 12, 56.25 तसंच राहू देऊया. यांचा LCM आला 12. इथे 12 आहे याचा अर्थ 3.14 तसंच लिहायचं आहे, मायनस इथे 12 मला करायचं आहे म्हणजे 3ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे मल्टिप्लाय बाय 3 इन द न्यूमरेटर, दॅट इज 3, इज इक्वल टू 56.25 इन ब्रॅकेट 3.14 मायनस 3 मीन्स 0.14 डिवायडेड बाय 12. बघा अतिशय सोपं होऊन जातं. मग मला व्हॅल्यू काय मिळाली, तर 56.25 इंटू 0.14 डिवायडेड बाय 12 एवढीच व्हॅल्यू मला या ठिकाणी मिळाली. आणि या व्हॅल्यूचा जर मी विचार केला तर, आणि टोटल हे जर मी कॅल्क्युलेट केलं तर मला व्हॅल्यू मिळते 7.875. बघा, म्हणजे मी काय केलं, 56.25ला 0.14ने मल्टिप्लाय केलं तर मला व्हॅल्यू मिळेल 7.875 डिवायडेड बाय 12. हा 12 तसंच राहील डिवायडेड बाय 12, आणि मग त्याला जर डिवाइड केलं तर मला व्हॅल्यू मिळेल 0.65625. 0.65625 सेंटीमीटर स्क्वेअर. आता हे कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. मला सांगायचा मुद्दा एवढाच होता की अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. कॅल्क्युलेशन करणं हे आपल्या हातात आहे, त्यामुळे तुम्ही ते कॅल्क्युलेशन सहज करून या ठिकाणी लिहू शकतात. सेंटीमीटर दिलेला असेल तर सेंटीमीटर स्क्वेअर लिहायचं, काहीच दिलेलं नसेल तर स्क्वेअर युनिट्स लिहायचं. बरोबर, या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागेल. येस, आता एक्झाम्पल नंबर 4 कडे जाऊया आपण. एक्झाम्पल नंबर 4 इज अगेन व्हेरी सिम्पल. या एक्झाम्पल नंबर 4 मध्ये आपल्याला काही एरिया देऊन टाकलेला आहे, त्याच्यानुसार आपण विचार करणार आहोत. अतिशय सोपं आहे. एक्झाम्पल नंबर 4, एक सेक्टर तयार केलंय. पुन्हा असं एक सेक्टर तयार झालेलं आहे. तुम्ही थोडासा विचार करा की या ठिकाणी कशा प्रकारे डायग्राम दिलेली आहे. हे एक सेक्टर आहे. हा शेडेड रिजन मला दिलाय. इन दिस फिगर O is a center of circle, PQ is a chord. O is a center of circle, PQ is a chord. PQ chord आहे. अँगल POQ is equal to 90 डिग्री आहे. एरिया ऑफ शेडेड region is 114 centimeter square. Find radius of circle. बघा, हे अतिशय सोपं आणि सुंदर असं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. काय काय दिलंय, तर हा जो शेडेड पोर्शन आहे, दिस इज द सेक्टर, याचा एरिया मला दिले आहे 114 सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया इज गिवन.
हा अँगल 90 डिग्री दिलेला आहे, दॅट इज थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. आणि काढायचं काय तर रेडियस ऑफ सर्कल. दिस इज द रेडियस आर. ओके. मग याच्यासाठी मी काय करेल तर सरळ फॉर्म्युला वापरेल. कारण रेडियस ऑफ सर्कल मला काढायचं असेल तर मला डिफरन्स घ्यावा लागेल. एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू एरिया ऑफ द सेगमेंट, हे मला माहिती आहे. मग डायरेक्ट या एरिया ऑफ सेगमेंटचा फॉर्म्युला वापरून मी रेडियस काढू शकतो. कारण मला थिटा दिला आहे 90 डिग्री, साइन 90 मला व्हॅल्यू माहिती आहे. त्यामुळे मी सहज या ठिकाणी विचारात घेईल. हियर आर इज इक्वल टू वॉट ते मला काढायचं आहे. थीटा इज इक्वल टू 90 डिग्री मला दिलेलं आहे. एरिया ऑफ सेगमेंट पी आर क्यू इज इक्वल टू 114 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणून एरिया ऑफ सेगमेंट पी आर क्यू इज इक्वल टू, फॉर्म्युला मी लिहिणार आहे आता, आर स्क्वेअर इन ब्रॅकेट पाय थीटा डिवायडेड बाय 360 मायनस साइन थीटा अपॉन 2 ब्रॅकेट कंप्लीट. याच्यावरून मला आरची व्हॅल्यू काढायची आहे, दॅट इज द आर स्क्वेअर. आर स्क्वेअरची व्हॅल्यू मला या ठिकाणी सहज त्या ठिकाणी मिळेल. मग आता एक एक व्हॅल्यूज आपण टाकूया. यामध्ये आपण व्हॅल्यूज टाकूया, आपल्याला सहज मिळेल. एरिया ऑफ सेगमेंट दिलेला आहे, म्हणजे शेडेड रिजनचा एरिया दिला आहे 114 इज इक्वल टू आर स्क्वेअर. वी हॅव टू फाइंड आर स्क्वेअर पाय थीटा. आता या ठिकाणी पायची व्हॅल्यू काय टाकायची आहे तर 3.14. मला पायची व्हॅल्यू किती टाकायची आहे 3.14. पाय इज 3.14 इंटू थीटा इज 90 डिवायडेड बाय 360 मायनस साइन 90 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट कंप्लीट. येस, 114 इज इक्वल टू आर स्क्वेअर इन ब्रॅकेट. आता इथे थोडंसं मला सोडवावं लागेल, 0 0 गेला, इथे येईल 4, म्हणजे 3.14 डिवायडेड बाय 4. बघा 3.14 डिवायडेड बाय 4 मायनस साइन 90. साइन 90 इज 1 अँड हेन्स राईट हिअर 1/2. येस, मग मला पुन्हा इथे आता काय करावं लागेल, लसावी काढावं लागेल. जे 114 इज इक्वल टू आर स्क्वेअर. बाकीच्या स्टेप्स तशाच ठेवायच्या. LCM इथे आहे 4, इथे 3.14 मायनस, बघा या ठिकाणी काय होईल 3.14 मायनस, या ठिकाणी मला कितीने गुणावं लागेल तर 2 ने गुणावं लागेल. बरोबर, या ठिकाणी 4 आहे, इथे 4 आणण्यासाठी मला 2 ने, अंशाला पण 2 ने गुणावं लागेल. इथे येईल 2 ब्रॅकेट कंप्लीट. 3.14 मायनस 2. आता बघा इथे आपण स्टेप्स लिहूया पुढच्या. 114 इज इक्वल टू आर स्क्वेअर इन ब्रॅकेट 3.14 मायनस 2 दॅट इज 1.14. येस, डिवायडेड बाय 4. हे अशाच पद्धतीने मला मिळेल. आता मला या ठिकाणी काढायचं काय आहे तर व्हॅल्यू काढायची आहे, दॅट इज आर स्क्वेअर. येस, आर स्क्वेअरची व्हॅल्यू मला या ठिकाणी काढायची. अतिशय सोपं आहे. बघा तुम्ही थोडासा याचा विचार करा, कॅल्क्युलेशन करणं किती सोपं आहे. मी आर स्क्वेअर काढायचं आहे तर 4 ने मला इकडे मल्टिप्लाय करावं लागेल. 114 इंटू 4 डिवायडेड बाय 1.14 इज इक्वल टू आर स्क्वेअर. आता काय करूयात आपण, इथे 2 पॉईंट आहेत, म्हणजे हे 2 पॉईंट काढायचे असतील मला तर डिनॉमिनेटरला मला 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तसंच न्यूमरेटरला सुद्धा 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 114 इंटू 4 इंटू 100 डिवायडेड बाय 114 इज इक्वल टू आर स्क्वेअर. काय केलं तुमच्या लक्षात आलं असेल, 100 ने याला मल्टिप्लाय केलं 114. वरच्या न्यूमरेटरला मी 100 ने मल्टिप्लाय केलं, 114 कॅन्सल झाला. काय उरलं आहे 4 इंटू 100 दॅट इज आर स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू 100 मीन्स 400 and taking square root we will get r is equal to 20 centimeter.
दिस इज आवर व्हॅल्यू. रेडियस ऑफ द सर्कल इज 20 सेंटीमीटर. येस. तर हे अशा पद्धतीने आपल्याला सेगमेंट ऑफ सर्कलवर, आता या ठिकाणी थीटा विचारला तर काढू शकतो. येस, काढू शकतो आपण. मला एरिया ऑफ सेगमेंट दिलेला आहे, रेडियस दिलेली आहे, थीटा काढायचा आहे, काढू शकतो आपण. तर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आपल्याला हे उदाहरणं सोडवता येतात. तुम्ही फॉर्म्युला या ठिकाणी वापरला, तुम्ही नसता फॉर्म्युला वापरला तर तुम्हाला या ठिकाणी डिफरन्सचा जो फॉर्म्युला आहे आपला, एरिया ऑफ सेगमेंट इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ सेक्टर तुम्हाला आधी काढून घ्यावा लागला असता, कारण एरिया ऑफ सेक्टर तुम्हाला काढताच आलं नसता, कारण रेडियस तुम्हाला माहीत नाही. येस, तसाही विचार तुम्हाला करता येईल, पण डायरेक्ट फॉर्म्युला वापरून आपण सहज या ठिकाणी सोडवू शकलो. ओके. हे अतिशय सोपी उदाहरणं आहेत, याचा सराव तुम्ही करावा. प्रॅक्टिस सेटमध्ये जे काही उदाहरणं दिलेले आहेत ते तुम्ही सोडवावेत. एक्झाम्पल नंबर 5 आपल्याला दिलेलं आहे. यामध्ये अ कॉर्ड PQ ऑफ अ सर्कल विथ रेडियस 15 सेंटीमीटर सबटेंड्स अँड अँगल ऑफ 60 डिग्री विथ द सेंटर ऑफ द सर्कल. फाइंड द एरिया ऑफ मायनॉर ॲज वेल ॲज मेजर सेगमेंट. हा अतिशय सोपा प्रश्न आहे, हा तुम्हाला सोडवायचा आहे. मी फक्त या ठिकाणी आयडिया देतो तुम्हाला ते कशा पद्धतीने दिलेलं आहे. की एक सर्कल तुम्हाला दिलेला आहे, कॉर्ड PQ ऑफ अ सर्कल विथ रेडियस 15 सेंटीमीटर, म्हणजे 15 सेंटीमीटर रेडियस आहे आणि एक कॉर्ड आहे. ती कॉर्ड काय करते, 15 सेंटीमीटर सबटेंड्स अँड अँगल ऑफ 60 डिग्री विथ सेंटर ऑफ सर्कल. बरोबर आहे. रेडियस 15 आहे, एक कॉर्ड तुम्हाला दिलेली आहे. ही कॉर्ड किती डिग्रीचा अँगल करते, सेंटरला 60 डिग्रीचा अँगल करते. येस. फाइंड द एरिया ऑफ मायनॉर ॲज वेल ॲज मेजर सेगमेंट. मायनॉर सेगमेंट म्हणजे हा. आता हा जर 60 डिग्री असेल तर दिस ट्रायंगल इज इक्विलॅटरल ट्रायंगल. मग तुम्हाला हा एरिया सरळ काढता येईल, एरिया ऑफ मायनॉर सेगमेंट. आणि दुसरा भाग रेडियस दिलेली असल्यामुळे एरिया ऑफ सर्कल काढता येईल. येस, दोनच बाबी काढायच्या आहेत, एरिया ऑफ सर्कल अँड एरिया ऑफ मायनॉर सेगमेंट. येस, एरिया ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ मायनॉर सेगमेंट वी विल गेट द एरिया ऑफ द मेजर सेगमेंट. तेव्हा तुम्हाला मेजर सेगमेंटचा एरिया मिळेल. त्या ठिकाणी व्हॅल्यू दिलेले आहेत, त्या व्हॅल्यूचा उपयोग करून आपण सहज काढू शकतो. या ठिकाणी एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, कारण हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, त्या इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती असला पाहिजे. ह्या सगळ्या बाबी आपण विचारात घेऊया आणि त्याप्रमाणे काम करूया. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज या ठिकाणी प्रकरण हे संपलेलं आहे आपलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 7चा विचार करणार आहोत आणि या प्रॉब्लेम सेट 7मध्ये मिक्स्ड एक्झाम्पल्स सर्व दिलेले आहेत. आतापर्यंतच्या त्या प्रकरणामध्ये जे काही टॉपिक्स दिलेले आहेत त्या टॉपिकवरची सगळी एकत्रित उदाहरणं आपल्याला या प्रॉब्लेम सेटमध्ये दिलेले आहेत. त्या प्रॉब्लेम सेटचा विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या भागामध्ये करणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबूया. हे तुम्हाला, मला असं वाटतं, समजलेलं असेल. कॅल्क्युलेशन करणं हे आपल्या हातात आहे, त्यामुळे आपण आपल्या पद्धतीने ते कॅल्क्युलेशन करावेत. ओके, धन्यवाद.